असे मस्तपैकी बेसन लाडू तयार झालेत। कसा वाटला तुम्हाला बेसन लाडूचा व्हिडिओ? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। हाय, मंगल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी करत आहे बेसनचे लाडू। त्याच्यासाठी मी अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे, ते आता मी भाजून घेते। आणि बेसनचं लाडू करताना बेसन पीठ हे चाळूनच घ्यायचं, म्हणजे छान भाजतं। तर मी चाळून घेते चांगलं। तूप मी गरम केलेलं आहे। मी आता बेसन पीठ टाकून घेते तुपात। आणि भाजून घेते छान लाल होईपर्यंत। तुपाचं काय असं माप नसतं, जेवढं पिठात बसेल तेवढं आपल्याला कळतं प्रमाण। त्यामुळे ते काय सांगता येत नाही किती बसतं काय, कारण ते घट्ट होतं ना, त्यामुळे लाडू छान बांधले जाते। आपण पिठाचं माप सांगू शकतो, अर्धा किलो ही। त्याच्यात तूप किती बसतंय आपल्याला आवडलं तर जास्त घालतो, नाही आवडलं तर कमी जरी घातलं तरी बांधले जातात लाडू। आता मी लागलं असं तूप टाकून घेते। या गाठी झाले तर काय घाबरायचं नाही, हे परत मग होतं तुपामुळे। परत तुम्हाला दाखवते मी। ही साखर आहे ना, ही पंढरपूरला साखर मिळते, ही कमी गोड असते। हिला भुरी साखर म्हणतात। ही कशी आहे बघा, भुरभुऱ्याची बर्फासारखी छोटी पांढरी शुभ्र, म्हणून हिला भुरी साखर म्हणतात। हे माझी मैत्रीण एकदा पंढरपूरला गेलती ना, तिनं आणली होती आणि खूप लाडू छान होतात, पेढ्यासारखे लाडू लागतात अहो, इतकी छान होती ती। मी अजून थोडं तूप टाकते। मी देशी गाईचं तूप आहे आमच्याकडं, ते वापरलेलं आहे। आणि बेसन पीठ बघा किती छान भाजले बघा, एकसारखं झाले, मस्त असा वास आला आहे। आणि ह्याच्यात वेलदोडीची पूड, काजू, बदाम तुम्हाला टाकायचे असले तर टाका। आमच्यात वेलदोडीची पूड आवडते, तेवढंच टाकणार आहे मी। मस्तपैकी भाजलेलं आहे, मस्त वास सुटलेला आहे। आता मला येतोय, पण तुम्हाला येणार नाही वास आता। उजेड्यात आणून तुम्हाला दाखवते, कारण आभाळ आले आज, 2 दिवस झाला आभाळच येते। इतकं सुंदर पेढ्यासारखं भाजले ना, खूप छान भाजले बघा। सगळ्या गाठी सगळ्या विरघळल्या गाठी आता मस्त झाले। आता थोडी वेलदोड्याची पूड आहे ते टाकून घेते। वास मस्त यायला लागला वेलदोड्याची पूड टाकल्याने। पीठ आहे ना, कमी वेळात भाजण्यासाठी तूप जरा कडक गरम केलं ना, आणि त्याच्यात पीठ मिसळलं का नाही, निम्मच्या निम्म पीठ त्या तुपात भाजून निघतं। त्यामुळं परत नंतर ना थोडं जरी भाजलं ना तर वेळ लागत नाही पीठ भाजायला, त्या तुपातच गरम असताना। ही शिकली माझ्या मैत्रिणीकडून, मैत्रिणीने केलेले मी पाहिले होते। कमी वेळात लगेच पटकीना होतात बेसन लाडू। आता लाडू ना सोमट झालेत, म्हणजे थोडे थंड झालेत। मग मी आता ह्याच्यामध्ये ही साखर आहे ना पंढरपूरहून आणलेली, ही साखर मी मिसळून घेते। अर्धा किलोला गोड कमी असल्यामुळं 3 पावशेर तर लागते साखर।